स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे आई पप्पाची अॅनिव्हर्सरी. तर इथं रेडी झालेत बघा. वहिनीने भाऊनी केक आणलाय. आई आता थोड्याच वेळात एकदम मस्त छोट्या वहिनीने दिलेली साडी घालणार आहे बघा. तर त्याचे तुम्हाला फोटो व्हिडिओ बघायला भेटेल. माझ्या बारक्या सुनानं साडी घेतली आहे आणि माझ्या मोठ्या मुलानं मोबाईल घेतलाय. 35वा आईचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर आईला किती खुशी व्हायला लागली. तर केक पण असला भारी आणलाय वहिनीने. ते तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल. तर हे बघा स्पेशल आज जेवण तर नाही आहे, डायरेक्ट बाहेरनं बिर्याणी आहे. तर आईचा लुक बघा अॅनिव्हर्सरीमध्ये कशी नटली आई. ही साडी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या छोट्या वहिनीने आईला नवीन साडी घेतली. तर कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर वहिनी इकडं केकची फोटोशूटची तयारी करायला लागलेत. सगळं सोपा पाहायला लागलेत. आज मामीची ॲनिव्हर्सरी आहे. तर आज केक बिर्याणी वगैरे सगळं सेलिब्रेशन करणार आहे आम्ही घरामध्ये. सगळेजण घरात आहे, फक्त दोघं जण घरात नाही आहे. दोघं कसं तिघं घरात नाही. नवीन आमची परी ती पण नाही आहे, त्यामुळे थोडीशी कमी वाटते. परी तर नेक्स्ट अॅनिव्हर्सरीला येईल. तर आई इथं मेकअप करायला लागली. आणि हे बघा दोघी कशा बघायला लागल्यात आईला. मग आज आमची नवरीबाई आहे की मग करू द्या मेकअप. बघता बघता त्यांच्या लग्नाला 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर आईच्या साडीला पप्पाचं शर्ट मॅच होत नव्हतं. तर वहिनी बघा पप्पाला शर्ट घेऊन आली की हे घाला म्हणून. तर भाऊ केकची अनबॉक्सिंग करत आहे. तर केकची डिझाईन कशी वाटली आहे बघा. केक किती भारी. ठीक आहे चला मला टाल्या टाल्या वाजवा वाजवा. झालं आमचं केक कटिंग झाले. हॅपी अॅनिव्हर्सरी. 1991 पासून ते 2024 सहजीवनाचा प्रवास होता. 35 वर्षाचा तो आता पूर्ण झालेला आहे. तर त्या जीवनामध्ये त्यांना 3 मुलं आणि 2 नातू आणि 1 नात झालेली आहे. असं झालं. आणि एक मुलं पण आलेलं आहे यामध्ये. असं त्यांचे 35 वर्ष कंप्लीटली पूर्ण झालेले आहेत. तर ते असेच पुढं पण. असेच दोघांची साथ आयुष्यभर दोघांचे असेच संसार करावा. आणि माझ्या या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टी चालू आहे.